After completing with the test and standard solution, both cylinders are to be taken in a hand and view against a tube light, view against a sunlight, and see what is happened in test solution and standard solution. दोघं सिलेंडर ट्यूबलाइटच्या अगेन्स्ट पकडायचे आहेत आणि दोघांना ऑब्झर्व करायचे आहे. आणि इफ एकामध्ये टेस्ट एकाच स्टँडर्ड आहे आणि इफ the opalescence or turbidity produced by test solution if it is less than standard solution, याच्यात काय टेस्ट याच्यात काय स्टँडर्ड, the opalescence or turbidity produced by test solution if it is less than standard solution, हे झालं तुमचं ऑब्झर्वेशन. तर तुमचा रिझल्ट काय असेल, the given sample complies with the limit test for chloride as per IP 85. या पद्धतीने तुम्ही ही झाली आपली पहिली लिमिट टेस्ट. याचा अर्थ काय, सॅम्पल पासेस किंवा सॅम्पल कंप्लाइज, याचा अर्थ काय झाला की दॅट सॅम्पल कंटेनिंग क्लोराईड बट द प्रेझेन्स ऑफ क्लोराईड रॅडिकल्स आर विदिन अ लिमिट नॉट बियॉन्ड द लिमिट. लिमिटमध्ये आहेत, लिमिटपेक्षा जास्त नाहीत. इफ दे कंटेनिंग विदिन अ लिमिट दॅट प्रॉडक्ट इज सो कॉल्ड हायजेनिक. त्या प्रॉडक्टला मी काय म्हणणार, हायजेनिक प्रॉडक्ट, इझी टू कन्झ्युम विदाउट एनी डेंजर विथ द बॉडी ऑफ पेशंट. That ends with the first limit test, so-called limit test for chloride. Now the second limit test for sulfate as per IP 85. Same as that of a limit test for chloride. Start with the principle, then procedure, then observation, then result. The principle for sulfate limit test is whatever sulfate present in the sample combining with barium chloride solution. I repeat, whatever sulfate present in the sample combining with barium chloride solution in presence of hydrochloric acid will give you the white precipitate of barium sulfate. कसला precipitate मिळतोय, barium sulfate, and the precipitate or opalescence or turbidity produced by test and standard is then compared. म्हणजे दोघांची काय करायची, कंपॅरिझन. सेम इज द केस, वॉट एव्हर हायड्रोक्लोरिक ऍसिड वी आर गोइंग टू ऍड इन द लिमिट टेस्ट फॉर सल्फेट, इट इज यूज टू डिझॉल्व ऑल अदर अनवॉन्टेड प्रेसिपिटेट एक्सेप्ट बेरियम सल्फेट precipitate is insoluble. And that's why hydrochloric acid is added in the limit test for sulfate. I'll repeat the principle. Whatever sulfate present in the standard present in the sample combining with barium chloride solution in presence of hydrochloric acid will give you the white precipitate of barium sulfate with chloride group free. Whatever hydrochloric acid is added in the limit test for sulfate used to dissolve all unwanted precipitate except barium sulfate is insoluble. Here is the principle. Once you know with the principle, then start with the procedure. And when you start with the procedure, again use two Nestle cylinder. परत तुम्हाला दोन Nestle cylinder वापरायचे, एक हा दुसरा. एकामध्ये टेस्ट बनवायचे, एकात काय बनवायचे, स्टँडर्ड सोल्युशन. मी आता तुम्हाला सांगतोय प्रोसिजर फॉर द प्रिपरेशन ऑफ टेस्ट सोल्युशन. याच्यावर परत तेच हा Nestle cylinder, याच्यावर मार्किंग केलं मी टी. याच्यावर काय मार्क केलं पहा, टी. टी याचा अर्थ टेस्ट सोल्युशन. टेक एनी सॅम्पल विच इज ऑफिशियल. सॅम्पल कुठं पाहिजे की जे ऑफिशियल आहे, ज्याचे डिटेल्स आय पीमध्ये दिलेले आहेत आणि आय पीच्या प्रोसिजरप्रमाणे ते सॅम्पल तेवढं घ्यायचे. त्याच्यामध्ये आय पीमध्ये दिलेल्या प्रोसिजरप्रमाणे सॉल्वंट टाकायचं आहे आणि त्याचं सोल्युशन बनवायचं. त्याचं काय बनवायचं आहे, सोल्युशन बनवायचं आहे. आणि वन्स यू ॲड द सोल्युशन, वन्स यू प्रिपेअर अ सोल्युशन, देन ॲड 2 ml. किती ml, 2 ml ऑफ हायड्रोक्लोरिक ऍसिड. याच्यात 2 ml काय टाकणार, हायड्रोक्लोरिक ऍसिड. स्टर इट वेल, त्याला काय करणार मी, स्टर करणार. आणि देन ॲड वॉटर अप टू 45 ml. अंदाजे 45 ml पर्यंत पाणी टाकायचे. अंदाजे 45 ml पर्यंत काय टाकायचे, पाणी टाकायचे. सॅम्पल घेतले जे ऑफिशियल आहे, ज्याचे डिटेल्स आय पीमध्ये दिले, जे इनऑर्गॅनिक आहे ते सॅम्पल मी घेतलं. त्याच्यामध्ये मी आय पीमध्ये दिलेल्या प्रोसिजरप्रमाणे सॉल्वंट टाकला आणि त्याला मी काय केलं, त्याला डिझॉल्व केलं. त्याला काय केलं मी, डिझॉल्व केलं.
त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी 2 ml काय टाकलं, हायड्रोक्लोरिक ॲसिड. 2 ml काय टाकलं मी, हायड्रोक्लोरिक ॲसिड. आणि देन ॲड वॉटर टिल टू मेकअप द व्हॉल्यूम अप टू 45 ml. किती व्हॉल्यूम, 45 ml व्हॉल्यूम होईपर्यंत पाणी टाकलं. कीप इट असेल, याला मी बाजूला ठेवलं 5 मिनिटासाठी. हा झाला तुमचा टेस्ट सोल्युशन. हे काय झालं, टेस्ट सोल्युशन. इन अनदर नेशनल सिलेंडर मार्क ॲज एस, याला मार्क काय केलं मी, एस. एस स्टँड्स फॉर स्टँडर्ड. मग याच्यात मी काय घेतलं, याची प्रोसिजर पहा. ही झाली टेस्ट सोल्युशन. मग मी आता बनवतोय स्टँडर्ड सोल्युशन. आता काय बनवतोय, स्टँडर्ड सोल्युशन. अँड द प्रोसिजर फॉर स्टँडर्ड सोल्युशन इज टेक 1 ml or 2.5 ml of 0.1089% weight by volume of potassium sulfate solution. As per IP85, take 0.1089% weight by volume of potassium sulfate. Then add 2 ml of hydrochloric acid. Then add water up to 45 ml and keep it aside. म्हणजेच काय झालं, एकात काय बनवलं मी, टेस्ट सोल्युशन. एकात काय बनवलं मी, स्टँडर्ड सोल्युशन. आफ्टर 5 minutes then add 5 ml of barium sulfate reagent in test solution and 5 ml of barium sulfate reagent in standard solution. दोघांमध्ये काय टाकायचंय, 45 पर्यंत तुम्ही पाणी टाकले, थोडी जागा शिल्लक येते नेसला. आपल्याला व्हॉल्यूम बनवायचा 50 ml. व्हॉल्यूम किती बनवायचा, 50 ml. Then add 5 ml of barium sulfate reagent in the test solution, 5 ml of barium sulfate reagent in the standard solution and keep it aside for again 5 minutes. 5 मिनिटं बाजूला ठेवणार, स्टर करणार. and after completion of 5 minutes go for observation. मग आता ऑब्झर्वेशन काय, टेक बोथ नेशनल सिलेंडर इन फ्रंट ऑफ ट्यूबलाइट और सनलाइट and by visual inspection see opalescence produced by test solution is less than that of opalescence produced by standard solution, or the turbidity produced by test solution is less than that of standard solution. याची टर्बिडिटी, टेस्टची टर्बिडिटी जर स्टँडर्डच्या टर्बिडिटीपेक्षा कमी असेल, कमी इंटेन्स असेल, द इंटेन्सिटी ऑफ टर्बिडिटी प्रोड्यूस बाय टेस्ट सोल्युशन इज लेस दॅन स्टँडर्ड सोल्युशन. तर तुमचा रिझल्ट काय असेल, द सॅम्पल कंप्लाइज विथ द लिमिट टेस्ट फॉर सल्फेट ॲज पर IP85. सॅम्पल कंप्लाइज याचा अर्थ काय, त्या सॅम्पलमध्ये सल्फेट आहे, परंतु द प्रेझेन्स ऑफ सल्फेट इज बिलो द लिमिट, नॉट टू से बियॉन्ड द लिमिट. एनी प्रॉडक्ट वेन इट इज शोईंग द प्रेझेन्स ऑफ एनी इम्प्युरिटीज बिलो द लिमिट, दॅट प्रॉडक्ट सो कॉल्ड हायजेनिक. त्या प्रॉडक्टला आपण खाऊ शकतो, त्या प्रॉडक्टला खाल्ल्यानंतर त्रास होणार नाही. बट इफ द प्रेझेन्स ऑफ सच इम्प्युरिटीज आर बियॉन्ड द लिमिट, लिमिटपेक्षा जास्त असतील, दॅट प्रॉडक्ट इज नॉट हायजेनिक. दॅट प्रॉडक्ट इज नॉन हायजेनिक. It is very dangerous if it is consumed by a patient. That is the simple procedure, observation and result and principle for limit test for sulfate. Now the major important question for 2 marks. What is the significance of barium sulfate reagent? आपण इथं बेरियम सल्फेट रिएजंट 5 ml टाकतो. किती ml टाकतोय, 5 ml बेरियम सल्फेट रिएजंट टाकतोय. Now the question is there, what do you mean by barium sulfate reagent? Barium sulfate जर मी सोल्युशन बोललो असतो, बेरियम सल्फेट सोल्युशन जर मी बोललो, याचा अर्थ काय, मी काय केलं, एक बिकर घेतला, बेरियम सल्फेट घेतलं, पाणी टाकलं, डिझॉल्व्ह केलं. पण हा आहे बेरियम सल्फेट रिएजंट. हा काय आहे, बेरियम सल्फेट रिएजंट आपण टाकतोय. आणि दिस बेरियम सल्फेट रिएजंट शोज 3 सिग्निफिकन्स. याच्यामध्ये काय काय, पहिलं बेरियम क्लोराईड, पहिलं काय बेरियम क्लोराईड, दुसरे सल्फेट फ्री अल्कोहोल, तिसरे पोटॅशियम सल्फेट. रिपीट करतोय, पहिल्या याच्यात आहे बेरियम क्लोराईड सोल्युशन, दुसरे सल्फेट फ्री अल्कोहोल, तिसरे पोटॅशियम सल्फेट. या तिघांचा वापर करून बेरियम सल्फेट रिएजंट बनवला आहे. या तिघांचा वापर करून काय बनवलं आहे, बेरियम सल्फेट रिएजंट. आणि प्रत्येक सोल्युशन जे आपण टाकले तिघं, प्रत्येकाचा वेगवेगळा यूज आहे. पण त्याच्यात पहिला यूज, जेव्हा तुम्ही बेरियम क्लोराईड टाकतात, वेन यू ॲड अ बेरियम क्लोराईड म्हणजे बेरियम सल्फेट जेव्हा टाकतात 5 ml लिमिट टेस्टमध्ये,
त्यावेळेस काय होतं की त्या बेरियम सल्फेटमधलं बेरियम क्लोराईड बाजूला झालं, तो बेरियम क्लोराईड त्या सल्फेटशी कंबाईन झाला, बेरियम सल्फेट तयार झाला. त्याच वेळेस सल्फेट फ्री अल्कोहोल पण बाजूला झाला. सल्फेट फ्री अल्कोहोल increases the sensitivity of the taste. Sulfate free alcohol increases the sensitivity of the taste, and potassium sulfate prevent the potassium sulfate prevent the supersaturation, whereas sulfate free alcohol increases the sensitivity of the taste. याचा अर्थ काय की प्रत्येक रिएजंटचा त्या ठिकाणी यूज आहे, म्हणून याला म्हणा मी बेरियम सल्फेट, याला काय म्हणा मी बेरियम सल्फेट. पोटॅशियम सल्फेट increases the sensitivity of the taste, whereas sulfate free alcohol prevent the supersaturation and forming uniform opalaces. Sulfate free alcohol prevents the supersaturation and forming uniform opalaces, whereas potassium sulfate increases the sensitivity of the taste, where barium chloride combining with sulfate will give you barium sulfate precipitate. These are the three significance of barium sulfate reagent, and this is the in all total detailing for limit test for sulfate as per IP 85. म्हणजे लिमिट टेस्टची डेफिनेशन सांगितली, लिमिट टेस्ट फॉर क्लोराईड सांगितले, लिमिट टेस्ट फॉर सल्फेट सांगितले, आणि दॅट इज फर्स्ट टू लिमिट टेस्ट. पुढच्या व्हिडिओ तुम्हाला देतोय लिमिट टेस्ट फॉर आय. थँक्यू.